त्यांच्या मामाच्या गावाला. तर मी तुमचा किरण. हां, मी तुमची वैभवी, हा तुमचा किरण. सो आज किरणचा ब्लॉग आहे स्पेशली. तर ब्लॉग नक्की बघा. तर ब्लॉग यांनी आज शूट केलाय. जो पण काय असणार आहे तो फक्त डेमोला मी असेल, बाकी सगळा ब्लॉग यांचाच आहे. सो ब्लॉग आवर्जून नक्की बघा. चिल्लर पार्टी नाचतोय असा. कुठे निघालोय आपण? काय जांभळ काय? आम्ही निघालो जांभळ काढायला. हिचं नाव दिव्या. दिव्या हे दिव्या. तुझं नाव काय रे? श्रीजय. मामाच्या गावाला आलोय आम्ही. नुसतीच मागे लागले जांभळ काढायचे, जांभळ काढायचे, जांभळ काढायचे. काय म्हटलं श्रीजय? गावाला सांगतोस का? गावाला मारो मुझे मारो. आम्ही जांभळ चोरले, ती गावाला सांगतोय. आम्ही जांभळ घेऊन आलो, आम्ही जांभळ घेऊन आलो. कुठे घरी? घरी कुठे? कोण पहिला गोष्ट या मामी, मावशी, हे कार्टून आणि ह्या मॅडम. काय खाल्लं तू? काय खाल्लं? गाडीला ब्रेकच नाही लागत आहे. सावकाश. कुठेतरी आता जाऊन आम्ही गाडी ठोकणार आहोत. दगडाला ठोकू का झाडाला ठोकू ते आम्हाला सांगा. दगडाला ठोकू की झाडाला? झाडाला ठोका. झाडाला खड्ड्यात आलो. खड्ड्यात नको, झाडाला ठोका. का झाडाला ठोकलं काय होणार नाही का? नाही, कमी होईल. दगडाला ठोकले तर गाडीला आपल्या इजा होईल ना. गाडी नाही तुला होणार नाही का? मला नाही होणार काय. मी सीट बेल्ट लावणार आहे आता थोड्या वेळाने. टोकल्यावर लावणार आहे मी उठून सीट बेल्ट. किरण, तुमचा व्हिडिओ किती छान येतोय. देन आम्ही आता निघतोय महाबळेश्वरला जायला. सो आम्ही भेळ सुद्धा सोबत घेतले. आता बघूया सावली वगैरे बघून आम्ही तिथे थांबूया भेळ खाण्यासाठी. सो असाच ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा हे काय घेऊन आलेत बघा आणि काय करतात. चमचा. नवरा माझा इंटेलिजंट. मला पण द्या की करून तसलं टोपरं. व्हॉट? भारी हो डोकं तुमचं. टोपरात येत नाही. सो हा आमचा चमचा असं घ्यायचा आणि ही आमची भेळ. आणि इथे आम्ही दोघं कुठे आलो आपण? रायरेश्वरला. रायरेश्वरवर जाऊन महाबळेश्वरला जाणार आहोत आम्ही. हा केंजळगड. कुठे रायरेश्वरचा गड? हा बघ तिथून पायऱ्या आहेत. मध्ये मध्ये पांढरे दिसते का कोपऱ्यावर? रस्ता गेला तिथं रायरेश्वर. सो हे बघा रात्र झाली आम्हाला पोचायला महाबळेश्वरला आणि फायनली आम्ही आता पोचलो आहे. तर हे बघा हॉटेलच्या बाहेरच आहोत आम्ही, मलबेरी. तर आम्ही इथे आज राहणार आहोत.
सो आता रूमवरती आम्ही बॅग वगैरे ठेवून निघणार आहोत पुन्हा मार्केटमध्ये. सो आम्ही आलो आहे आज महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये. सो खरेदी करायचा असा काही विषयच नाही आहे, पण म्हटलं की आमच्या मुंबईचे रेट आणि इकडचे रेट बघूया आपण कसे काय आहेत ते. सो म्हणून आम्ही जस्ट फिरायला आलो आहे. मला काही घ्यायचं नाही आहे, मी जस्ट रेट काढणार आहे कसं काय इकडे आहे ते. तर हे बघा इकडे एवढे बॅग वगैरे छान लावलेले होते, पण यांचे रेट्स बघाल तर 1100-1200, जे की आमच्या मुंबईमध्ये 110 रुपये 150 रुपयाला मिळतात. आणि हे फ्रॉक वगैरे असे बेकार रेट होते की काय विचारू नका. म्हणजे इथे महाबळेश्वरला फिरायला येणारा प्रत्येक माणूस, म्हणजे जे पण येणार आहेत त्यांना लुबाडूनच हे लोक रिटर्न पाठवणार आहेत. सो बघायला असं खूप भारी होतं. आणि लाकडी वस्तू किंवा क्रचेस वगैरे पण खूप छान छान होते इथे, पण घ्यावंसं नव्हतं वाटत कारण रेट्स खूप होते. गिफ्ट शॉप म्हणा किंवा आईस्क्रीम पार्लर किंवा क्लॉथ सेंटर वगैरे खूपच मस्त होते. त्यातल्या त्यात एका शॉपमध्ये मला आवडला म्हणून मग मी एक टॉपच घेतला मला असं वाटतंय, आणि एक शूज घेतले. आज सेकंड डे महाबळेश्वरचा. आम्ही सगळ्याच पॉईंट्स बघायला झाला पुन्हा लेट आलं म्हणून. सो आज आम्ही जातो आहे पॉईंट्स पॉईंट आहे, अर्थरची पॉईंट आणि किड्स पॉईंट आहे. सो आम्ही पहिलं तर आम्ही तिकडे जातो आहे, नंतर मग बाकीचे पॉईंट्स तुम्हाला सांगू. तर आम्ही निघालो आता पॉईंट्स बघायला. घनदाट जंगल, त्यातून जर वाघ समोर आला तर तुमची काय एक्सप्रेशन असेल. सो आता आम्ही गाडी इकडे पार्क केली पार्किंगमध्ये. खूपच मोठी पार्किंग आहे ही. जर कोणी इकडे आलं असेल तर तुम्हाला माहिती असेल ही पार्किंग. तर आता आम्ही जाणार आहोत एलिफंट पॉईंट किड्स पॉईंट बघायला. तर तुम्ही इकडे आला असाल तर माहिती असेल इथे एक डॅम आहे, धरण आहे इथे खाली, दिसलं का तुम्हाला? हे बघा इथे धरण आहे आणि इथला व्ह्यू एकदम मस्त. कृष्णा नदी आहे ही आणि इकडे किड्स पॉईंट. तरी बघ आता कुठला पॉईंट बघायचा? आमचा हिरो चालला पुढे. इडियट्स ऑल इट्स वेल पर पर्सन 200. एलिफंट पॉइंट आहे, बघितला नाही तुम्ही? तिथं बोर्ड लिहिलेलं आहे एलिफंट पॉईंट. पण तो एलिफंटच पॉइंट आहे, मी युट्यूबला बघितला आहे, मला माहिती आहे तो एलिफंट पॉइंट आहे. तुम्ही सांगा कमेंट्स करून तो एलिफंट पॉइंट आहे की नाही. मला असं वाटतं एलिफंट पॉइंट आहे, ना वाटतं नाही. सो आत्ता आम्ही कुठे आलो माहिती आहे का? तर आम्ही हत्तीच्या पाठीवर बसलो आहे. म्हणजेच हत्तीच्या पाठीवर बघा ते शॉल वगैरे टाकतात आणि त्याच्या मागे ते बसायला जागा जी केलेली असते त्या जागेवरती आम्ही येऊन उभे राहिलेलो. तर तुम्हाला आत्ता नाही कळणार, आम्ही पलीकडे जेव्हा घोड्यावरून जाऊ तेव्हा कळेल. तर बघा आम्ही घोड्यावरून जातो आहे. आणि जे कोणी म्हटले होते की म्हणजे इन्स्टाला कमेंट्स वगैरे केली होती काही लोकांनी की डमी आहे किंवा फेक घोडा आहे. तर मला असं वाटतं आहे की त्यांचा आता विश्वास बसला असेल की आम्ही रिअल घोड्यावर बसून गेलो होतो. म्हणजे आता कमेंट्स पडणार नाहीत, बस एवढंच. तर हे बघा हा एलिफंट पॉईंट आहे आणि आम्ही जिथे उभे होतो ते दिसले का त्याच्या पाठीवरचा भाग. तिथे समोर नाही गेला का तुम्ही? नाही. त्या पॉइंटला किड्स पॉइंटला नाही गेला का? तिथे समोर हा तिथं गेलो ना. तिथेच की तुम्हाला डॅम नाही बघितला? हा डॅम बघितला ना. तेच की म्हणलंय मग तुम्हाला. ती कृष्णा नदी आहे. हा कृष्णा नदीवरती 2 डॅम आहेत, धूम डॅम आणि बलकवडी. शेवटला दिसतोय ना ते धूम धरण आहे. रायरेश्वर कुठल्या साईडला आहे? रायरेश्वर ह्याच्याच पाठीमागे त्याच डोंगराने आलो आम्ही. 5 नदी त्यातली पहिली नदी आहे कृष्णा. इथं किती पॉईंट आहेत? इथं किती? आता 3-4 पॉईंट आहे. पुढे ते किड्स पॉईंट, त्याच्या शेजारी ते इको पॉईंट बघितलं. 3 डेज लावले होते ना गोलमल बाईक, त्याच्या शेजारी ते इको पॉईंट होता. असं त्रिकोणचं बनवलं, तिथली बनवली ते इको पॉईंट. आता आपण इथे उभे ते निडल होल आणि एलिफंट. डोंगराला मधोमध भाग आहे बघा, असं डोंगराला मधोमध असं होल आहे मोठं. समोर बघा ना हातीची सोंड दिसते का नाही, त्याचे एक्झॅक्ट असं लांब बघा इकडे. बघितलं लोक उभे त्याचे खाली एक्झॅक्ट. त्याला सुईच्या आकारामुळे निडल होल म्हणलं जातात. आरपार होल आहे आणि असं लांब आहे म्हणून निडल होल आणि एलिफंट म्हणतात. तर आम्ही ज्यांच्या घोड्यावर बसून गेलो त्यांनी खूप छान माहिती सांगितली. तर आता नेक्स्ट आला आम्ही सावित्री पॉईंट. शेड तर सारखा इकडे तिकडे बघत होते खायला काय मिळतंय का खायच्या तर शोधात होतेच. सो आता आलो आहोत आम्ही सावित्री पॉईंट बघायला. पण कसं येडत धावतं आहे. सो हे बघा आता आम्ही आलो आहे इथे सह्याद्री पॉईंटला. हे एकीकडे आणि मी एकीकडे.
वेगळे वेगळेच आम्ही फिरत होतो. तर बघा किती भारी वाटतं आणि इतकी खोल दरी आहे ना तिथे, असं खूप असं पाय वगैरे असं कापतात. तुम्हाला माहिती आहे का हे लोखंडाचे पाईप का लावलेत? कारण इथून कोणी ना खाली उडी नको ना मारायला, म्हणून हे पाईप लावलेले आहेत. माहिती नसेल ना तर हे पण माहिती करून घ्या, कळलं? तर हे बघा कसं वाटलं बघायला. आणि हे बघा इकडे पलीकडे येड मंकी हे रे मम्मी पप्पा आणि बाबू त्यांचं. आणि ही ऋतू आणि बनू आहे. सो हे बघा आम्ही खाण्याचे एवढे पैसे वाचवले की बस. तर इथे पण भेळ खाल्ली आम्ही, ती पण टेस्टी होती आणि छोटे मोठे स्टॉलवरच आम्ही खात गेलो. खूप मजा आली. तर इथून बघा आपलं प्रतापगड दिसलं का तुम्हाला? सो इथून पुन्हा आम्ही आलो चणा मसाला खायला. तर आम्ही असंच थांबत खात गेलो. तर नेक्स्ट आम्ही आता जाणार आहोत. पहिलं तर ते स्वयंभू शिवलिंग महाबळेश्वर मंदिर, तिथे नेक्स्ट कृष्णाई मंदिर आणि पंचगंगा मंदिर. तर आम्ही इकडे जाणार आहोत. सो पहिलं आम्ही आलो आहे शिवलिंग मंदिरामध्ये, म्हणजे आपल्या शंकराच्या मंदिरामध्ये. सो इथे पण खूप छान दर्शन झालं. बघा तुम्हाला आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही आहे, पण खूप असं शांत आणि प्रसन्न वाटत होतं. तर अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं. आणि आम्ही एका शॉपमध्ये गेलो जिथे की घरामध्ये वापरणाऱ्या गोष्टी होत्या. म्हणजे पूर्वीच्या काळात जसं वापरायचे ना वस्तू, त्या वस्तू होत्या. लाकडी वस्तू म्हणजे चुलीवरती जे वस्तू वापरायचे ते पण इकडे होते आणि खूप छान होते. पूर्ण लाकडीच होतं सगळं इकडे. आणि आपले देव वगैरे होते, पण खूपच महाग होते. मी याला लाटणं दाखवलं की लगेच लाटणंच आणि माझ्या हातातून घेऊन ठेवलं, जसं की मी याला मारते असं. सो असं मी वस्तूला हात लावला की हा उचलून ठेवायचा. जसे आपण कंटेनर वापरतो प्लास्टिक, तसे इथे लाकडी कंटेनर होते. खूप छान होते आणि सगळं म्हणजे प्रॉपर पूर्ण लाकडीच होतं. जेवढं पण त्यांनी स्टोरेज केलं होतं सगळं लाकडीच होतं. आणि म्हणजे आपलं मसाजचे वगैरे पण हे होते, एक्सरसाइजचे वगैरे पण हे होते. आणि ते चपला पण बघायला गेला तर लाकडी. म्हणजे असं काही नव्हतं इथे की ते असं प्लास्टिकचं आहे असं. म्हणजे सगळं काही त्यांनी बनवलेलं होतं आणि ते पण हँडमेड होतं सगळं. ते पण लाकडापासून बनवलेलं होतं ते. आणि ते सुहानासारखी माझी गंमत करत होता, म्हणून मीच म्हटलं याच्यावर आपण गंमत करावी. तर मीच लपून बसले. हा सारखा लपून बसतो तर मला शोधायला लागतात. तर मी याच्या नकळत लपून बसले आता आणि हा मला शोधतोय बघा. मी पण म्हटलं जाऊन देत, हा मस्ती करतो तर आपण पण मस्ती करावी, शोधून देत जरा ह्याला पण, म्हणजे परत मस्ती करणार नाही आपल्यासोबत. सो खूप वेळ मी थांबलेली आहे. शेवटी म्हटलं नाही जावं आता बस. बघा त्याचे एक्सप्रेशन बघूया आपण तर काय बोलतो. शोधत होतास ना मला. आम्ही इथे आलो पंचगंगा मंदिर नंतर. तर इथे बघा इथे तर असं लिहिलेलं होतं की जर फोटो किंवा व्हिडिओ कोणी काढला तर 500 रुपये दंड. म्हणजे ते CCTVत जर दिसलं कोण काढताना तर 500 रुपये दंड. तरी पण मी काढली होती इथे व्हिडिओ. मला काय दंड नाही लागला, पण तुम्ही आला तर तुम्ही काढू नका, नाही तर नक्कीच दंड लागेल. तर इथे बघा 3 नद्यांचा उगम झालेला आहे आणि इथे पाणी जे आहे ना ते लोक आवर्जून पितात आणि बॉटल भरून सुद्धा घेऊन जातात. तर नेक्स्ट आलो आम्ही स्ट्रॉबेरी गार्डन. हे बघा तर इथे ना स्ट्रॉबेरीचं गार्डन आहे. तुम्हाला माहिती आहे स्ट्रॉबेरीच्या गार्डनला आलो तर स्ट्रॉबेरीचे गार्डनच असणार आहेत. सो यांनी विकायला ठेवलं, त्यातलं आम्ही सुद्धा थोडी घेतली त्यांच्याकडून मागून आणि आम्ही पैसेच दिले नाहीत त्यांना. येडं खाते स्ट्रॉबेरी गोड आहे खूप. आहो तुमच्यासाठी मी बनवून आणलंय स्ट्रॉबेरी क्रीम. टॉपिंग पहिला खायचं नंतर मिक्स करायचं. ते म्हणते का? हां असं मी म्हटली. कौन है ये लोग? चला कहाँ से आते? त्या स्ट्रॉबेरी वाल्यांकडे उद्या स्ट्रॉबेरी घेऊन आले आणि त्याला तू पैसे द्यायचे म्हटलं तर नाही मी नाही जाणार. असे काय करायला गेला नाही म्हणते आता नाही त्यांचे पैसे द्यायचे. मी असं कधी म्हटली? जा वरून पैसे घेऊन ये, मी इथून खाली जातो पैसे देतो. तर नाही म्हणते नाही द्यायचे पैसे, चला घरी. मी कधी असं म्हटली? आताच म्हटलीस की. मी नाही म्हटली. मी नाही. दोघं पण जाऊ, वरती पैसे घेऊ गाडीजवळ, परत खाली जाऊ. अरे स्टॅमिना देईल दोघांचा पण. जाऊन देत चला. परत भूक लागेल, परत खायला लागेल काहीतरी. चला खाऊ.
त्यामुळे तू इथपर्यंत अर्ध्यात तू पास कर, मी अर्धा पास करतो. बाबा सोपं आहे का खाली जाणं परत वरती येणं? तुम्ही नाही जाणार, मलाच खाली पाठवणार, मला माहिती आहे. अरे नाही तुझी शपथ, वर मला फक्त पैसे आणून दे, मी खाली जाऊन पटकन देऊन येतो. पळत जातो पळत येतो लगेच. बघा हा प्रॉमिस. तुझी शपथ. जा. काटे नहीं छेड़ती दिल की बात, जो कहनी थी आज तुमसे बात, लो आज मैं कहती हूँ I love you, I love you, I love you. सो असंच आम्ही आईस्क्रीम खात निघालो घरी. तर ब्लॉग आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.